थोडीशी यांच्यामध्ये ताकद नाहीये आणि चालले आतंकवादी सारखं देशद्रोही सारखं घेऊन. यांच्यामध्ये हिंमत नाही. देवेंद्र फडणवीस झोपून जा. तुझ्यामध्ये ताकद नाही. तू बघतोय सर्व, तुला माहिती आहे सर्व, तरी तू बोलत नाही. अरे जवानांचं शोषण थांबेल तरच राहील मी. यात मला मारून टाका तुम्ही. दोनच गोष्टी तुमच्याजवळ. सैनिकाला तुम्ही जे रडवलंय ना, आज मीच नाही, तो प्रत्येक सैनिक रडतोय ज्याचा परिवार उद्ध्वस्त झालेला आहे, ज्यांनी देशाची 10 वर्ष 12 वर्ष देशसेवा केली होती. मंत्रालयामधून घेऊन येता, उचलून घेऊन जाता. बोललेले ते असे आतंकवादी सारखं उचलताय ते बिजाडावानी उचलून घेऊन जात आहे. ताकद नाही यांच्यामध्ये की जवानांचं शोषण थांबवू शकतील बा. असं का बरं? आम्ही आमदार खासदार नाहीत ना. 10-20 आमच्या मागे येतील आणि ते तर बोलणारच नाही. नामर्द आहेत ते आमदार खासदार साले. आपण विकलो गेलोय. आज देशाला वाचवण्याची लढाई एक जवान लढतोय. तुम्हाला वाटायला पाहिजे काहीतरी लोकांना. इतक्या दिवसापासून भीक मागतोय. तुम्ही मस्त गंमत पाहताय, फोटो पाहताय, कॉमेंट देताय. हेच होणार आहे आयुष्यभर. पुढे तुम्ही आझाद नाही, आझाद भारतात गुलाम राहणार आहे. तुम्ही लक्षात ठेवजा. त्या मोदीला बी काही घेणं देणं नाही या महाराजला. हे फक्त बाता करतील, हसतील. हे बघा हसताय. यांच्यामध्ये ताकद नाही जवानांचं शोषण रोखून देणार. हे बी बघा, हे महाराज जे बसलेले आहेत, गाड्या पाठवतायत. ते देशद्रोही सारख्या गाड्या पाठवतायत. यांना भेटायची सुद्धा ताकद नाहीये. जसं एक कैदीला घेऊन जातं ना, त्यापेक्षा बी जास्त गंध घेऊन जाता येते. यांच्यामध्ये ताकद नाही राहिलेली. आता न्याय द्यायची ताकद नाही. मग झक मारायला बनले का? नेता बंद करा, तुमचे राजीनामा द्या. इथं अरे नेत्याला भेटायला तयार नाही. एक 10-20 दिवस पासून बसतोय, उपोषण करतो, फिरतोय, तरी देत नाही साले. एकही आतनी दखल घ्यायला येतात. म्हणे जवान नोकरी करू शकत नाही. का करू शकत नाही? मला उत्तर द्या ना, कागद द्या ना. म्हणे केंद्राचं मॅटर. अरे केंद्राचं मॅटर राज्य सरकारपाशी आम्ही आर्टिकल 21 प्रमाणे न्याय मागतोय, आर्टिकल 16 प्रमाणे न्याय मागतोय, पण द्यायला तयार नाहीये. का देशाचा जवान देशामध्ये नोकरी करू शकत नाही? ते का आतंकवादी आहेत का? आणि उचलतायत असे ही जडावानी. हे पोलीस डिपार्टमेंट 10-20 गाड्या मागे पाठवायच्या. हे बघा, ही आपली ताकद आहे जवानांची. या व्हिडिओला पाठवा त्या देवेंद्र फडणवीसला आणि जागे करा त्याला. नाही तर राजीनामा घ्या त्याच्याजवळनं. मी मेल्यानंतर घ्या, नाही तर राजीनामा. जय हिंद, वंदे मातरम. ओढताय बघा, असे ठुसताय. अरे हे तरी काय का? अरे असं ओढतायत का तुम्ही? उचलतायत. लागलो ना मला. मारून टाका. नाही तर अरे मारून टाका. नाही देऊ शकत नाही का तुम्ही? आम्ही देशद्रोहीत का? अरे बस ना चंदू. अरे मारून टाका आम्हाला. हे आपले देशाचे कर्णधार नेता आहेत. तुम्ही असंच मरणार. हे जे लोक बघतायत ना, असेच मरणार तुम्ही. अरे आतंकवादीत का झाला? दरवेळेस मागतो तुमच्याजवळ. नाही येऊ नाही शकत का तुम्ही? नाही. हे मीडियावाले कुठे मेले का झाले? उचलता कशाला? आतंकवादीत काहीचा तुला सांगतोय आपलं प्रेमाने म्हणजे मारणार आहे का तुम्ही? कुठे मारतोय तुम्ही? बोलता का? आपण आता मुंबईमध्ये आझाद मैदानावर आलोय. आझाद मैदानावर चंदू चव्हाण सप्टेंबर 2016 मध्ये ते पाकिस्तानमध्ये गेले होते. पाकिस्तानमध्ये 3 महिने 21 दिवस राहिले. पाकिस्तान सरकारने त्यांना युद्धबंदी म्हणून तिथं कैद केलं आणि त्यांना प्रचंड टॉर्चर केलं. प्रचंड नको त्या मरण यातना त्यांना दिल्या. आणि नंतर जेव्हा ते भारतात आले, परंतु असं काय घडलंय की चंदू चव्हाण हा सैनिक गेल्या 4.5 महिन्यापासून या आझाद मैदानावर न्याय मागतोय. आणि हे चांगलं दिसतं का? एका सैनिक वेशामध्ये एक सैनिक उभा आहे आणि त्याच्याकडे कोणी आलं नाही. कुणी त्याला विचारत नाही की बाबा तू इथं का बसलाय, कशासाठी बसलाय, काय नक्की तुला काय हवंय, काय मग त्याच्यावर नक्की अन्याय काय झालाय ते तर कुणी समजून घ्या. म्हणजे काय होतंय, पूर्ण भारतातले नागरिक तुमचे जेव्हा व्हिडिओ पाहताय 4-4.5 महिन्यापासून, प्रश्न पडतो की एक भारतीय सैन्याच्या वेशातला एक माणूस हा न्याय मागतोय. आणि जर सैनिकाला जर न्याय मिळत नसेल, या देशामध्ये सर्वसामान्य सुरक्षित आहे का असा प्रश्न पडलाय. म्हणून मी नाशिकवरून खास माझ्या भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून मी तुमचं हे नक्की काय घडतंय हे नागरिकांना सांगण्यासाठी आलोय. काय घटना, एखादी घटना सांगा, काय कारवाई झाली, तुमचा अन्याय कसा वाटतो ते सांगा. आभार व्यक्त करतो सर. आम्ही राजनीतीशी काही घेणं देणं नाही. आम्ही सैनिक आहेत, देशाचा रक्षक आहे. आणि देशाच्या रक्षणासोबत जर असं होत असेल तर चुकीचं आहे. आता तुम्ही सांगा मला, पाकिस्तानमध्ये मी का नवाज शरीफ सोबत चाय प्यायला गेलो होतो का? नाही ना. माझ्या देशासाठी गेलो होतो. 29 सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राईक झाली सांगताय.
29 सप्टेंबरलाच मी पाकिस्तानला पकडला जातो. 29 सप्टेंबरलाच पाकिस्तान सरकार सांगतं यांनी सर्जिकल स्ट्राईक मध्ये 2 लोक मारलेले ठोकलेले. आता मी तर तिथं पकडला गेलोय, युद्धबंदी सैनिक होतो, माझी डॉक्युमेंट मध्ये POW केलंय. POW म्हणजे युद्धबंदी सैनिक, युद्धामध्ये पकडलेला सैनिक. जर मी युद्धबंदी सैनिक होतो तर मला शिक्षा का दिली? मग भारत सरकारने मला सांगा सर्जिकल स्ट्राईक कसं काय झाली? आणि त्यानंतर मला शिक्षा देतात, चले बाबा ती बी शिक्षा देतो, मला आणलं, मी आभार व्यक्त करतो. पण त्यानंतर अधिकारी माझे शोषण करतायत, छोटे छोटे कारणांवर पनिशमेंट देतात, नाही केलंय तरी बी पनिशमेंट. मग मी म्हणतो की मला पनिशमेंट देता, कागद तर द्या, कागद बी दिला जात नाही, एकतर्फे कारवाई करून पनिशमेंट देताय. आणि आज मला 2024 मध्ये सांगता की तुला 5 पनिशमेंट झाल्या म्हणून तुम्ही घरी जा. घरी आल्यावर माझा तो 11 वर्षाचा पैसा तो बी खाऊन जातील. आणि त्यानंतर जे मला एक सर्व्हिसमॅनचा दर्जा पाहिजे तो बी दिला जात नाही. मी प्रायव्हेट कंपनीत जरी गेलो ना, तिथून एक व्हेरिफिकेशन पोहोचून जाईल, मिलिटरी मधून काढलंय. आणि समाजामध्ये ती बदनामी वेगळी होते. मिलिटरी आपण देश सेवेला जातो, जेव्हा आपल्याला देश सेवेला जातो, पूर्ण गाव त्याच्या पूर्ण देश त्याच्या मागे राहतं, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत. पण जेव्हा त्याला मिलिटरी मधून काढलं जातं, दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत त्याचं शोषण केलं जातं. त्याचा जिम्मेदार कोण आहे महाराज? आणि आम्हाला पनिशमेंट दिल्यानंतर आम्हाला कंपनीमध्ये लात मारून हाकवून दिलं जातं, एक व्हेरिफिकेशन पोहोचून जातं, याला मिलिटरी मधून काढलंय. एवढे क्रिमिनल आहेत का आम्ही? एवढे आतंकवादी झाले का? हे चंदू चव्हाणांचं दुःख महाराष्ट्र सरकार, भारत सरकार त्यांनी आता समजून घेतलं पाहिजे. बघा, त्याला 11 वर्ष सेवा केली, इथं आमदारला फक्त 5 वर्ष सर्व्हिस करतो, लगेच त्याला मरेपर्यंत पेन्शन, मरेपर्यंत. कितीतरी पांढरे हाती आपण पोचतोय. गरज आहे का द्यायची? त्यांना देत आहे. आणि ज्याला गरज आहे, 11 वर्ष सेवा केली ना, त्याला पेन्शन द्या आणि त्याला कुठेतरी त्यांचं पुनर्व्यवस्थापन करा ना. सर माझंच नाहीये, माझंच नाही, 10-15 वर्ष युद्धामध्ये लढलेले जवान आहेत, 15 लाखाच्या वर जवान असे ज्यांना घरी काढल्यानंतर देशद्रोही सारखं जिंदगी जगतोय तो माणूस गुटगुटून. तो बोलायला गेला तर लोकच त्याला न्याय पाडतील किंवा नाही याला काढलेलं आहे असं का? आणि आर्टिकल 16 सांगतो तुम्ही कुठेही काम करू शकतात. बाबासाहेब आंबेडकरने संविधान लिहिलंय. आणि आर्टिकल 21 सांगतं की बाबा राज्य सरकारने आदर सन्मान ठेवून त्याला राज्यामध्ये नोकरी द्यायला पाहिजे. मग हा कलंकच निघून जाईल ना. आम्ही देश सेवेला गेलो होतो का आतंकवादी व्हायला गेलो होतो? हा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित आहे. माझं सगळ्यांना विनंती आहे, आता प्रत्येकाला असं वाटतं चंदू चव्हाण इथे बसलाय, मिलिटरीच्या वेशातले सैनिक का न्याय मागताय, त्यांना बडतर्फ केलेलं आहे. आणि मग माझं काय म्हणणं आहे, असू द्या, कुणी असू द्या, ह्या देशातला भिकारी जरी असेल आणि त्याला जरी शंका असेल एखाद्या कुठल्या गोष्टीवर आणि तो जर उपोषण करत असेल, आंदोलन करत असेल, तर त्याचं शंकेचं समाधान झालं पाहिजे. आपण जय श्रीराम म्हणतो, आता जय श्रीरामच्या नावाने आपण रामराज्य आणायचं म्हणतो. आणि मग त्या प्रभू श्रीरामचंद्राने जेव्हा त्यांच्या राज्यामध्ये उभ्यानं परीख समाजाच्या व्यक्तीनं संशय निर्माण केला की खरंच सीता माता रावणाकडे होती, मग त्या तशा असतील का? तर प्रभू रामचंद्राने जर ठरलं असतं, त्याची गर्दन मारली असती, हातीचा पाय दिला असतं, फासावर दिलं असतं, पण त्यांनी तसं नाही केलं. माझ्या राज्यातला कोणी एकदम शेवटचा घटक जरी असेल पण त्यालाही शंका असेल तर सीता मातेला त्यांनी अग्निपरीक्षा द्यायला लावली. आणि मग आपण प्रभू रामचंद्राच्या राज्याचा मान करतो आणि मग एक माणूस असा न्यायासाठी रडतोय. जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्या. या जनतेचं राज्य आहे, या देशाची मालक जनता आहे, लक्षात घ्या. हे पुढारी आणि अधिकारी नौकर आहे, सेवक आहे, म्हणून तुम्ही मालक नाही झालात. म्हणून जनतेचं जे दुःख आहे ते समजून घ्या. चंदू चव्हाणचं माझं एकच म्हणणं आहे, कारण मी जेव्हा युट्यूब उघडलं, फेसबुक उघडलं, अरे चंदू चव्हाण एक सैनिक आहे, आरडतोय ओरडतोय, पोलीस त्याला ओढताय, गाडीत बसवताय आणि तो आरडाओरडा, त्याचे लहान मुलगा, त्याची बायको, अरे काय चाललंय देशामध्ये? प्रश्न पडला. म्हणून मी नाशिकवरून आज इथं आलोय की नक्की काय आहे याचं घराणं, याचं म्हणणं काय झालं. फक्त तो बिचारा सैनिक आहे, होतंय काय, सैनिक जो असतो ना मिलिटरीमध्ये, त्याला सोशल मीडिया बंद असते, सगळं बंद असतं, त्यामुळे त्यांच्याकडे सामाजिक ज्ञान थोडं कमी असतं, म्हणून त्याला त्याची वेदना व्यवस्थित मांडता येत नाहीये. त्यामुळे ते आता चुकीच्या दिशेला आंदोलन जाते. म्हणून मी त्याच्या मदतीला आलोय की त्याचं नक्की म्हणणं काय आहे. आणि मग माझे माननीय मुख्यमंत्री साहेब, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, फक्त एकदा तुमचं एक शिष्टमंडळ तयार करा आणि चंदू चव्हाणची भेट घ्या, त्याचंही आंदोलन थांबवा. मी आज त्याची समजूत काढायला आलोय की बाबा आंदोलन करू नको. इथं काय होतं, हे मिलिटरीच्या वेशामध्ये एक सैनिक बसले, का बसले, जनतेला प्रश्न पडतोय. आज सुरक्षित वाटायला लागले. म्हणजे मला सुद्धा प्रश्न पडला का कोण सैनिक, काय प्रॉब्लेम, काय झालंय, काय जर सैनिकाला न्याय मिळत नसेल, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल का, हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतोय. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे मुख्यमंत्री साहेब, पंतप्रधान साहेब, सगळ्यांना माझी विनंती आहे की एकदा हे चंदू चव्हाणचं काय म्हणणं आहे ना ते ऐकून घ्या आणि त्याला एकदा सांगा ना, हे बाबा तुला नोकरी मिळेल का नाही मिळेल, तुझं चुकलंय का, तू खरा आहे का खोटा आहे, काय ते सांगा ना, एकदाच सांगा ना त्याला. तो इथं वन करतोय, जीवाचा आकांत करतोय, हे चांगलं दिसत नाहीये. माझी सगळ्यांना विनंती आहे. सर पनिशमेंट देतात अधिकारी, त्याची व्हिडिओ ऑडिओग्राफी का होऊ शकत नाही? जेव्हा चुकीची पनिशमेंट देतात सूडभावनेने. आता तुमचे जे मुद्दे आहेत ना, आता तुम्ही सगळ्यात पहिले तुमचे मुद्दे आहे ना, तुम्ही सगळे एक लिहून काढा निवेदन
आणि आता मला पण बरेच मुद्दे तुमचे समजले, तर आपण एक लिहून काढा आणि मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन द्या आणि त्याच्यावर एक तो विचार होईल आणि तुम्हाला नक्की न्याय मिळेल. परंतु आता आशा काय आहे होतं मला- ना, माझी तुम्हाला पूर्ण भारताच्या वतीनं भारतीयांच्या वतीनं एक विनंती आहे की इथं जेव्हा असं सैनिकाच्या वेशात तुम्ही इथं आंदोलन करताय ना, ते मला बरोबर नाही वाटत आहे. कारण तुम्ही देशासाठी बघा जे हात, मला अजून एक ज्यावेळेस सैनिक रिटायर होतो, अरे त्याच्यावर अशी वेळ येते तो सिक्युरिटी गार्डमध्ये एक्स आर्मी म्हणून कामाला लागतो. ज्या हातांनी कधी बंदुकी चालवल्या, ज्या हातांनी देशाचं रक्षण केलं, शत्रूला कंठस्नान घातलं, ते हात जेव्हा इतरांना ज्याची लायकी नाही त्याला जेव्हा सॅल्यूट मारतात ना, बरं नाही वाटत. म्हणून माझी एकच विनंती आहे, जो काही सैनिक असेल ज्याने देशासाठी 5 दिवस 10 दिवस महिना 10 महिने वर्ष 5 वर्षे सेवा केली असेल ना, त्या सेवेचं त्याला फळ द्या. त्या सेवेचं त्याने आज तो पाकिस्तानमध्ये गेला, तो काय जत्राला गेला होता काय? अरे तिकडे त्याला पकडलं, मारलं, हाणलं, त्याला काय हौस आली होती का? बायका पोरं इकडे भारतात सोडून तो पाकिस्तानला गेला होता. अरे जे काय झालं असेल ते आता आम्हाला त्याच्यात पडायचं नाही, कारण भारतीय सैन्य अरे आम्ही त्यांच्याच जीवावर आहे. या देशामध्ये जेव्हा आम्ही शांत निवांत आमच्या घरात झोपतो ना, त्या सैनिकाच्या भरोश्यावर आहे. आणि मग त्या सैनिकाच्या वेशातला बडतर्फ सैनिक जेव्हा न्यायासाठी वणवण करतो ना, शंका येते लोकशाही आहे का, खरंच लोकशाही आहे का? आणि म्हणून आपण खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं स्वराज्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतला भारत जर आपल्याला जर आणायचा असेल आणि जर ती लोकशाही टिकवायची असेल, तर मी सगळ्यांना आवाहन करतो, चंदू चव्हाणला न्याय द्या, त्याचं म्हणणं ऐकून घ्या आणि काय ते एकदाच तेवढं ते त्या मार्गस्थ झालं पाहिजे. पाकिस्तानाहून सीमा हैदर आली, तिला तिकीट देत आहेत, तिला नोकऱ्या देत आहेत. ते विंग कमांडर अभिनंदन अफसर होता म्हणून त्याला मेडल लावतायत. मी 4 महिने सजा घेतली आणि मला भीक मागायला लागतायत. नाही हे बघा, तुमचं आता ह्या इतर ज्या कोणी काय केलं किंवा अभिनंदन सरांचं काय झालं, आता तो एक देशाचा आदेश होता आणि तुमच्या बाबतीत जी घटना घडली ना, ती घटना नक्की काय आहे ते हेच सरकारने समजून घ्यावं.